योहानाचं पहिलं पत्र अध्याय 4 वचन 19 पासून 21 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. वचन आपल्याला सांगत आहे की पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रेम करतो. देवाने आपल्यावर पहिलं प्रेम केलेलं आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करत आहोत. पुढचं वचन म्हणतं की जो माणूस असं म्हणतो, जो कोणी असं म्हणतो की मी देवावर प्रेम करत आहे, माझी देवावर प्रीती आहे आणि आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या भावावर जर तुम्हाला प्रेम करता येत नाही तर न पाहिलेल्या देवावर प्रेम करता येणं शक्य नाही. आणि म्हणून जो म्हणतो की मी बंधूवर प्रेम करतो, जो असं म्हणतो की मी देवावर प्रेम करतो, त्याने आपल्या बंधूवरही म्हणजे भावावरही प्रेम करावं ही त्याची म्हणजे देवाची आपल्याला आज्ञा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने जे नियम माणसाला दिलेले आहेत, ज्या आज्ञा माणसाला दिलेल्या आहेत, त्या सगळ्या आज्ञांचा केंद्रबिंदू मध्य प्रेम आहे. देवाची कोणतीही आज्ञा असो त्या आज्ञेमागचा उद्देश आहे की आपण दुसऱ्यांवर प्रेम करावं, दुसऱ्यांवर प्रीती करावी. ज्याप्रमाणे देव आपल्यावर प्रेम करतो त्याप्रमाणे आपण सुद्धा दुसऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं की पहिल्याने त्याने आपल्यावर प्रेम केलं. आपण देवावर पहिलं प्रेम केलं नाही तर देवाने आपल्यावर पहिलं प्रेम केलं. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा प्रभू येशूचा क्रूस आहे. देवाने आपल्याला शरीर दिलं, देवाने आपल्याला जीवन दिलं, देवाने आपल्यासाठी सूर्य बनवला, देवाने आपल्यासाठी चंद्र तारे बनवले, देवाने आपल्यासाठी पक्षी, प्राणी, मासे, फुलं, फळं, भाज्या सगळं काही बनवलं. देवाने आपल्यासाठी पाणी दिलं, हवा बनवली. पण या सगळ्यांपेक्षा देवाने आपल्यावर जे मोठं प्रेम केलेलं आहे ते म्हणजे आपल्याला पापातून वाचवण्यासाठी देव स्वतः मानव बनून या जगात आला. जो स्वर्गाचा राजा होता तो या पृथ्वीवरचा एक साधा माणूस बनला. स्वर्गाचा राजा, प्रकटीकरणाचं पुस्तक म्हणतं की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता तो माणूस बनून या जगात आला. साध्या माणसासारखा राहिला, पापी लोकांच्या सहवासात राहिला आणि शेवटी माणसांच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेऊन त्याने क्रूसावर बलिदान केलं. प्रभू येशूचं क्रूसावरचं बलिदान हे पापी माणसांना वाचवण्यासाठी त्याने केलं. त्याने काही गुन्हा केला होता, काही अपराध केला होता असं नव्हतं, तर आपल्या गुन्ह्याची आणि आपल्या अपराधांची शिक्षा प्रभूने भोगली आणि तो क्रूसावर आपल्यासाठी मरण पावला. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला म्हणजे जिवंत झाला. तो मेला आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी आणि तो मरणावर विजय मिळवून जिवंत झाला अशासाठी की जे आपण पापामध्ये मेलेले आहोत
त्या आपल्याला त्याने जिवंत करावं आणि आपण त्याच्याबरोबर सदा सर्व काळ जिवंत राहावं. हालेलुया, 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 हालेलुया. देव मानव बनून या जगात आला आणि देवाने पापी माणसाच्या पापांची सगळी शिक्षा स्वतःवर घेतली. हे देवाचं सगळ्यात मोठं प्रेम आहे आणि म्हणून प्रभू येशूचा क्रूस हा देवाच्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे. येशूचा क्रूस हा देवाच्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे. ज्याला ज्याला कळतं की मी किती पापी आहे, त्याला त्याला येशूच्या क्रूसाकडे बघून देवाचं प्रेम समजल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग तो कितीही शिकलेला असो, कितीही श्रीमंत असो, कितीही जगातला सन्मानित माणूस असो, पण ज्याला आतमध्ये कळतं की मी केवढा पापी आहे, त्याला येशूचा क्रूस बघितल्यानंतर देवाचं प्रेम कळतं. ज्याला वाटतं मी काही पाप केलंच नाही आहे आणि मी एक सभ्य सज्जन चांगला माणूस आहे, त्याला मात्र येशूच्या क्रूसाचं मोल कधी कळणार नाही आणि त्याला येशूच्या क्रूसाचा उपयोगी होणार नाही आणि देवाचं प्रेम त्याला शेवटपर्यंत समजणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशू म्हणाला होता की मी नीतिमानांसाठी नाही तर पाप्यांसाठी आलो आहे. मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही, पाप्यांना बोलवायला आणि तारायला आलेलो आहे. जर तुम्हाला कळतं की मी एक पापी व्यक्ती आहे आणि माझी पापं मला नरकात घेऊन जातील, तर तुम्हाला येशूचा क्रूस काय आहे, देवाचं प्रेम काय आहे हे समजू शकतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर मग वचन असं म्हणत आहे की त्याने आपल्यावर पहिलं प्रेम केलं आणि म्हणून आता आपण त्याच्यावर प्रेम करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त या जगात मानव बनून आला. 33 वर्षे तो जगात राहिला आणि शेवटी त्याने आपल्या मुक्तीसाठी क्रूसावर प्राण दिला. 3ऱ्या दिवशी तो जिवंत झाला. 40 दिवस त्याने आपल्या शिष्यांना दर्शन देऊन त्यांना अनेक पुरावे दिले की तो पुन्हा उठलेला आहे आणि 40व्या दिवशी तो वर स्वर्गामध्ये चढून गेला. तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 2000 वर्षे होत आलेली आहेत. जेवढे जेवढे लोक येशूला ओळखतात, प्रभू येशूच्या क्रूसावरच्या बलिदानाचा अर्थ समजावून घेतात, ते सगळेच लोक येशूवर प्रेम करणारे लोक बनतात. हालेलुया, 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 हालेलुया. ज्यांना प्रभूचा क्रूस कळतो ते देखील प्रभूवर प्रेम करायला लागतात. पण आपण सगळे प्रभूवर कधी प्रेम करायला लागलो? त्याने आपल्यावर पहिलं प्रेम केलं. वचन म्हणतं की त्याने आपल्यावर पहिलं प्रेम केलं आणि ते प्रेम आपल्याला समजल्यानंतर आत्ता आपण त्याच्यावर प्रेम करायला लागलो. आणि ही देवाची इच्छासुद्धा आहे की जसं त्याने आपल्यावर प्रेम केलेलं आहे, आपण त्याच्यावर प्रेम करावं आणि त्याचबरोबर आपण शेजाऱ्यांवर प्रेम करावं. इथे बंधूंवर म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की बहिणींवर प्रेम करू नये, ते भाऊ बहिणी दोघांसाठी लागू आहे. शेजाऱ्यावर देवाची इच्छा आहे की आपण देवावर प्रेम करावं आणि आपल्या अवतीभोवती देव जेवढी माणसं देतो त्या सगळ्यांवर आपण प्रेम केलं पाहिजे. म्हणून पुढचं वचन असं म्हणतं की जर कोणी म्हणत असेल की मी देवावर प्रेम करत आहे, पण तो जर आपल्या बंधूचा द्वेष करत असेल तर तो लबाड आहे. माझं देवावर प्रेम आहे असं म्हणणारा माणूस जर स्वतःच्या भावाचा बहिणीचा द्वेष करत असेल तर तो लबाड आहे. कारण वचन कारण देत आहे, कारण जो भाऊ तुला डोळ्यासमोर दिसतो त्याच्यावर जर तुला प्रेम करता येत नाही, तर जो देव तुला डोळ्याने दिसतच नाही आहे त्याच्यावर प्रेम करता येणं शक्य नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी मानव बनून या जगात आला होता. त्याला आज आपण डोळ्यांनी बघत नाही, तो इकडे नाही आहे. प्रभू येशूचं चित्र आपण इथे ठेवलेलं आहे, पण असं सांगू शकत नाही आहे की या चित्रामध्ये देव येऊन बसलेला आहे.
येशूचं चित्र हे फक्त आपल्याला देवाच्या उपस्थितीची जाणीव करून देतं, पण ते चित्र म्हणजे देव आहे असं आपण सांगत नाही. म्हणून आपण इथे कोणत्याही चित्राला हार घालत नाही. इथे प्रभूचं क्रुसावरचं चित्र आहे, इथे प्रभूचं दुसरं चित्र स्टेजवर आहे. आपण कुठेही चित्राला हार घालत नाही, कारण आपण असं समजत नाही की हे चित्र म्हणजे देव आहे. हे चित्र म्हणजे देव नाही आहे. चित्रातून आपल्याला देवाच्या उपस्थितीची जाणीव होते. जेव्हा तुम्ही हे प्रभूचं क्रुसावरचं चित्र बघता तेव्हा तुम्हाला आठवते की नाही की प्रभूने माझ्यासाठी कसं दुःख सहन केलेलं आहे. हे चित्र प्रभूच्या दुःख सहनाची आणि त्याच्या मोठ्या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी आहे. म्हणून आम्ही फक्त क्रुसावरचं चित्र लावलं नाही, खाली वचन लिहिलं आहे, हिंदीत आहे, सगळ्यांना समजावं म्हणून. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया, हालेलुया. देवाने प्रेम केलं, आम्ही नाही. देवाने आमच्यावर पहिलं प्रेम केलं. देवाने आमच्यावर पहिलं प्रेम केलेलं आहे. म्हणून आत्ता आम्ही त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या इच्छेप्रमाणे वागून जीवन जगलं पाहिजे. आणि देवाच्या ज्या काही आज्ञा आहेत त्या सगळ्या आज्ञेचा गाभा आहे प्रेम करा, प्रेम करा. देव म्हणतो मी तुमच्याकडून जास्त काही मागत नाही आहे, माझ्या तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा नाही आहेत, छोटीशी अपेक्षा आहे, प्रेम करा. पण ही जी छोटीशी अपेक्षा आहे ना, ती पूर्ण करायला खूप मोठी आत्मिक ताकद लागते. कारण आपण मोठाली बिल्डिंग बांधू शकतो, परंतु प्रेम करणं कठीण जातं. ब्रदर म्हणायचे ना, 10 मजली इमारत उभारणं सोपं काम आहे, पण नवऱ्याला क्षमा करणं, बायकोला क्षमा करणं, सासूवर प्रेम करणं, सुनेचं सहन करणं हे मात्र कठीण काम आहे. 10 मजली काय 100 मजली इमारत बांधू शकतो, ते सोपं काम आहे. पण आपल्या अवतीभवती देवाने जी माणसं दिलेली आहेत त्यांचं सहन करणं, त्यांना क्षमा करणं आणि त्यांच्यावर प्रेम करणं हे मात्र फार कठीण काम आहे. आणि देवाला नेमकं आपल्याकडून तेच हवं आहे. म्हणून वचन पुढे असं म्हणतं की जर कोणी म्हणत असेल की मी देवावर प्रेम करतो, तर त्याने अगोदर आपल्या भावावर बहिणीवर प्रेम केलं पाहिजे, कारण ही देवाची आपल्याला आज्ञा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वर्ग स्वर्ग का आहे आणि पृथ्वी पृथ्वी का आहे? स्वर्गामध्ये प्रेम आहे आणि पृथ्वीवर प्रेम नाही आहे. घराघरात, समाजात, गावात, मित्रमैत्रिणीत, नातेवाईकात भांडणं का आहेत? सगळ्या ठिकाणी भांडणं आहेत. आणि आज तर जगाची अशी अवस्था आहे की प्रेम एवढं सुकायला लागलेलं आहे की लोक फक्त भांडणासाठी एखादं निमित्त शोधत असतात. तुम्हाला कोणी काही बोलत असेल आणि तुम्ही जर उलट उत्तर दिलं तर समोरची व्यक्ती हात उचलायला पटकन तयार असते, म्हणजे फक्त निमित्त शोधलं जातं. हालेलुया, 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 हालेलुया. काही दिवसापूर्वी एक बहीण इथे प्रार्थनेला आली होती आणि तिने आपल्या टीमच्या एका बहिणीकडे काउन्सिलिंग करून तिचं दुःख सांगितलं. ती बहीण म्हणते, मी एका ठिकाणी घरकाम करत होते आणि घरकाम करत असताना मी तिथे नवीनच कामासाठी लागले होते. तिकडे त्यांनी माझ्या कामाची वेळ एवढी वाढवली की मला शक्य होत नव्हतं. दर दिवसाला ते कामाची वेळ वाढवत गेले. मला पण मुलं आहेत, मला मुलांचं पण सगळं करावं लागतं आणि परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मी ते घरकाम धरलं होतं, परंतु कामाची वेळ खूपच वाढत गेली आणि मला जमत नव्हतं. मी त्यांना सांगितलं की माझे जे काही 15-20 दिवस भरलेले आहेत तेवढा माझा पगार मला द्या आणि तुम्ही आता दुसरी कोणीतरी व्यक्ती ठेवा, कारण मला जमत नाही आहे. ही बाई म्हणते, असं मी सांगितल्यानंतर त्या घरातल्या लोकांनी मला बेदम मारहाण केली. एवढी मारहाण केली की मला नवऱ्याला बोलवायला लागलं.
आणि तिचा नवरा आला तरीसुद्धा ज्या घरात ती घरकाम करत होती तिकडची माणसं तिला सोडायला तयार नव्हती. तुम्ही मला सांगा, इथे मारहाण करण्याचा आणि भांडणाचा काही प्रश्न आहे का? ती प्रार्थनेला येणारी बाई आहे, ती म्हणते मी त्यांना इतकंच सांगितलं की मला हे झेपत नाही आहे. रात्री उशिरा घरी जाणं, सकाळी लवकर घरी येणं, मला पण सकाळी लवकर इकडे कामासाठी येणं, मला ही मुलं आहेत, मला संसार आहे, मला ते सांभाळून ही नोकरी करता येत नाही, म्हणून माझे काय 15-20 दिवस भरलेले आहेत, मला माझा पगार द्या आणि तुम्ही दुसरी व्यक्ती नेमा. तर घरातल्या लोकांनी तिला मारहाण केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही फक्त काहीतरी बोलावं आणि समोरच्याने हात उचलून तुम्हाला मारावं, अशी आज अवस्था आहे. बघा तुम्ही ट्रेनमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर किती ठिकाणी भांडणं 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 आणि लोक हात उचलायला जराही मागे पुढे बघत नाही आहेत. हे शेवटच्या काळाचं चिन्ह आहे, कारण प्रभूने अगोदरच सांगितलं होतं की शेवटच्या काळात प्रेम थंड होणार आहे. कुणी कुणाचंच नाही आहे. अलीकडची गोष्ट आहे, आपल्या परिवारातले एक भाऊ हायवे क्रॉस करत होते, कामावरून येत होते आणि तिकडचा त्यांचा हायवे क्रॉस करत असताना रात्रीची वेळ होती. एका गाडीने त्यांना हायवे ओलांडताना धक्का दिला आणि उडवलं. ज्या गाडीने त्यांना धक्का दिला त्या गाडीने अजून 2-3 जणांना धक्का दिला आणि ही 3-4 माणसं रस्त्याच्या कडेला तडफडत पडली होती आणि गाडी निघून गेली. दुसरे पण लोक हायवेने जात होते, कोणी लक्ष दिलं नाही. जवळजवळ 2 ते 3 तास ही 3-4 माणसं हायवेच्या कडेला पडून होते. प्रचंड रक्तस्राव होत होता, अधूनमधून बेशुद्ध होत होते आणि मध्ये मध्ये शुद्धी आल्यानंतर त्यांना एकमेकांचा किंचाळण्याचा आवाज येत होता, कारण रात्रीची वेळ होती. आणि रात्री कधी 12:30-1ला कुठून तरी गाडी, पोलिसांची गाडी आली, त्यांनी यांना बघितलं आणि मग उचलून हॉस्पिटलला नेलं. आणि देवाची कृपा अशी झाली, दुसरे 3 होते ते अतिशय गंभीर होते, परंतु या भावावर देवाची कृपा झाली, ते शुद्धीवरती आले आणि आता ते जवळजवळ 70 ते 80% बरे झालेले आहेत. हालेलुया. हे झालं देवाचं प्रेम. मी म्हणते की 2 ते 3 तास त्या हायवेच्या कडेला ते अंधारात पडलेले होते, तेव्हा ते नुसते पडलेले नसतील, देवाने त्याचा देवदूत तिकडे उभा केला असणार त्यांचं रक्षण करण्यासाठी. त्यांच्या एका पायाच्या हाडाचा पूर्ण चुराडा झाला आणि एवढं रक्त गेलं आणि माणूस जिवंत कसा राहू शकतो? डोक्याला पण मार बसला होता. देवाने तिकडे देवदूत उभा केला होता. हा माझा मुलगा आहे, याचा सांभाळ झाला पाहिजे. हे झालं देवाचं प्रेम. पण ज्या गाडीने त्यानं उडवलं त्यात माणसं होती की जनावरं बसली होती? कुठे प्रेम करणारं हृदय आहे? आहे कुठे प्रेम? प्रेम कुठे आहे माणसाचं? प्रेम जगातून शून्य झालेलं आहे, सुकून गेलेलं आहे. 2 आठवड्यापूर्वी आमच्या टीमच्या एका भावाने साक्ष दिली की ते इथे प्रार्थनेला येताना काही जणांना आणत होते आणि अचानक एक मोटरसायकलवाला आडवा आला आणि यांची गाडी पण वेगात होती, परंतु देवाने दया केली आणि अचानक यांच्याकडून ब्रेक बसला, गाडी थांबली. या साक्षीचा शेवटचा भाग जो त्यांनी सांगितला तो मला जास्त आवडला. आमच्या टीमचे भाऊ म्हणाले, देवाने आम्हाला पण वाचवलं आणि त्याला पण वाचवलं. हालेलुया. कारण नेहमी लोक साक्ष देताना देवाने आम्हाला वाचवलं एवढंच बोलले, पण आमचा भाऊ म्हणतो देवाने त्याला पण वाचवलं. तेव्हा मला आनंद झाला. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांची काळजी आहे. मला वाचवलं झालं काम असं नाही, देवाने त्याला वाचवलं. कारण ह्यांची 4 व्हीलर गाडी होती, ते मोटरसायकलवर होते. या गाडीने त्या गाडीला धक्का दिला असता, ते उडून गेले असते, काय झालं असतं? जेव्हा आमचा भाऊ म्हणाला की देवाने त्यालाही वाचवलं, तेव्हा मला आनंद झाला. जेव्हा आपण दुसऱ्याची काळजी करतो ना, दुसऱ्याचा विचार करतो, तेव्हा देवाला खूप आनंद होतो. देवाला हेच पाहिजे, प्रेम करणारं हृदय. देव म्हणतो मी तुमच्याकडे काय मोठं मागत आहे, काय मागत आहे?
आणि तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी अगोदरच्या जीवनामध्ये काय काय चुकीची कामं केलेली आहेत, तुम्ही पण भानावर या. देव तुमच्याकडून बकरा मागत नाही आहे, कोंबडा मागत नाही आहे, फुलांचा ढिगारा मागत नाही आहे. फुलं इकडे नाही आहेत बघा, आम्हीच लोकांना बंद करतो. असली फुलं बिलं काही आणू नका. फुलं तर देवानेच बनवलेली आहेत. ज्या ज्या लोकांना स्वर्गाचं दर्शन झालेलं आहे त्यातल्या अनेक लोकांनी असं सांगितलं की स्वर्गामध्ये सोन्याची फुलं आहेत, सोन्याची. तर आपली 2 तासाने कोमजणारी फुलं देवाच्या काय कामाची आहेत हो? देवाच्या घरात सोन्याची फुलं आहेत आणि त्याला अजून पाहिजे तर तो अजून बनवू शकतो. त्याला कशाची कमी आहे? तो या सगळ्या गोष्टी मागत नाही. तुमचा कोंबडा नको, तुमचा बकरा नको, तुमची फुलं नकोत, तुमचे हार तुरे नकोत. देव म्हणतोय तुझ्या बाजूला भाऊ आहे ना, त्याच्यावर प्रेम कर. तुझ्या बाजूला बहीण आहे ना, तिच्यावर प्रेम कर. खूप मोठाल्या गोष्टी करू नका. काही लोक म्हणतात आम्ही येशूसाठी काही करायला तयार आहोत, स्वतःचा जीव पण द्यायला तयार आहोत. पहिलं सासूचं सहन कर. येशूसाठी जीव देणं पुढची गोष्ट. घरात सासू आहे तिचं सहन कर, सून आहे तिचं सहन कर, नवऱ्याचं सहन कर, बायकोचं सहन कर. पहिलं हे करा. सुरुवात घरातून करा, मोठ्या गोष्टी नंतर करा. प्रेम घरातून पहिलं सुरू करा. तुमच्या अवतीभोवती देवाने जी माणसं दिलेली आहेत त्यांचं सहन करायला, त्यांच्यावर प्रेम करायला सुरुवात करा. म्हणजे देवाला तुमच्या बाबतीत मोठा आनंद होईल. हालेलुया. ज्याप्रमाणे 2 भावंड एकमेकांशी प्रेमाने वागतात तेव्हा आई वडिलांना किती आनंद होतो. पण जेव्हा तीच भावंड एकमेकांशी भांडण करतात तेव्हा आईवडिलांना दुःख होतं ना. आमचीच मुलं, 2 मुलं एकमेकांशी सतत भांडत असतात, एकमेकांशी बोलत नाहीत, आईवडिलांना दुःख होतं. नेमकं हेच देवाच्या बाबतीत घडतं. जेव्हा आपण एकमेकांचा द्वेष करतो, एकमेकांचं सहन करत नाही, उद्धटपणे वागतो, उर्मटपणे वागतो, तेव्हा देवाला दुःख होतं. पण जेव्हा आपण सहन करतो, नम्रतेने सगळ्यांचं सहन करतो, क्षमा करतो आणि प्रेम करतो, तेव्हा देवाला स्वर्गामध्ये आनंद होतो. हालेलुया, 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 हालेलुया. अंतकरण बदला आणि प्रेम करणारे लोक बना, ही देवाची इच्छा आहे. गेल्या शुक्रवारी इथे प्रवचन दिलं होतं मी. काल तुम्ही ऑनलाईनच्या प्रार्थनेत ज्यांनी प्रार्थना बघितली त्यांनी ऐकलं असेल की तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. जेव्हा हा प्रवचनाचा विषय मी घेतला, म्हणजे मी घेतला असं म्हणण्यापेक्षा मला पवित्र आत्म्याने सांगितला हा विषय घ्यायला, तेव्हा मी असा मनात विचार केला की हे तर साधं वचन आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका आणि तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. साधं सोपं वचन आहे, लोकांना चांगलं माहिती आहे. अजून हे पुन्हा पुन्हा शिकवायची काय गरज आहे? पण देवाने मला सांगितलं हेच वचन घे. मी त्या वचनावर प्रवचन दिलं आणि त्याच दिवशी एका भावाने साक्ष दिली की त्यांचा स्वभाव रागीट होता. आणि ते जेव्हा पहिल्यांदा मला भेटले त्यांच्या बायको मुलासोबत, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला अशी अशी समस्या आहे की रोज रात्री माझ्या अंगाला खाज येते आणि खाजवल्यानंतर माझं अंग सुचते आणि हा त्रास काही केल्या बरा होत नाही. खूप काळापासून हा त्रास आहे. आणि मला बरोबर आठवतं जेव्हा हे भाऊ मला बोलले तेव्हा मी पटकन त्यांना असं बोलले, या आजारासाठी प्रार्थना करू नका, तुमच्यामध्ये खूप राग आहे, तो राग जायला पहिली प्रार्थना करा. तेव्हा ते पण हसले आणि त्यांची बायको पण हसली. ते साक्षीत पुढे असं म्हणाले की मला असं वाटलं कदाचित सिस्टरांना कोणीतरी सांगितलं असावं की मी खूप रागावतो. पण त्या दिवसानंतर त्यांनी रागावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी साक्ष दिली की देवाने त्यांना या आजारातून पूर्णपणे बरं केलं. हालेलुया, हालेलुया. त्याच दिवशी दुसऱ्या एका बहिणीने साक्ष दिली की तिलाही खूप राग यायचा. जाऊ बरोबर जरा काही झालं की रागाने खोलीमध्ये जाऊन दार बंद करून बसायची. पण जेव्हापासून प्रार्थनेला यायला लागली ती म्हणते, माझी जाऊ मला विचारते की तू आता एवढी शांत कशी झालीस, पूर्वी कशी होती, आता कशी झाली. आणि या प्रवचनाची काल एक सुंदर साक्ष आली.
त्यांची रिक्षा आहे आणि ते रिक्षा चालवत असताना एका कारवाल्यासोबत त्यांचं भांडण झालं, काहीतरी वादावादी झाली आणि कार चालकाने या भावाच्या थोबाडीमध्ये मारली. ज्या वेळेला त्यांनी याला मारलं तेव्हा याला खूप राग आला, परंतु हे भाऊ म्हणतात, मी माझ्या रिक्षाच्या मागे वचन लिहून ठेवलेलं आहे, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा. सुंदर वचन त्यांनी रिक्षाच्या मागेच लिहून ठेवलेलं आहे. मग रिक्षा चालकाला वचन पाळणं तर गरजेचं आहे, म्हणून ते म्हणाले, मी माझ्या रिक्षाच्या मागे वचन लिहिलेलं आहे म्हणून मी काही बोललो नाही. पण घरी आल्यापासून मला शांती नव्हती. मला सारखं वाटायचं मी कुठेतरी त्याला भेटणार आणि मारणार. मी त्याची भेट घेऊन त्याला मारणारच आहे. इथपर्यंत की हा भाऊ म्हणतो, मला एवढा राग होता की कदाचित मी त्याचा खून पण केला असता. गुरुवारच्या दिवशी हे घडलं. गुरुवारची रात्र तडफडत काढली, कधी त्याला भेटतो आणि कधी त्याला मारतो. शुक्रवारी प्रार्थनेला आले. प्रवचन सुरू असताना त्यांनी विचार केला, सिस्टर सगळं माझ्यासाठीच बोलतायत. सिस्टरांना माहिती आहे की माझ्या बाबतीत काय घडतं आहे, हे सगळं माझ्यासाठी सुरू आहे. खरं तर ही साक्ष ऐकल्यावर मला कळालं की देव मला का सांगत होता, हेच वचन घे. इथे कोणतरी आहे बसलेला, कोणतरी बसलेला आहे जो दुसऱ्याचा खून करायचा विचार करतोय. एवढा राग मनात भरलेला आहे. प्रवचन सुरू असताना प्रत्येक वाक्याला त्यांना वाटायचं हे माझ्यासाठी बोललं जात आहे. आणि नंतर जेव्हा प्रार्थना सुरू झाली, शत्रूंना क्षमा करायला सांगितली, तेव्हा या भावाने क्षमा केली, राग काढून टाकला आणि ते म्हणतात, तेव्हापासून माझ्या हृदयात शांती आली आणि मग त्याला मारायचा जो काही सारखा सारखा विचार येत होता तो आता पूर्णपणे निघून गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कॅन्सर आणि HIV बरा होण्यापेक्षा ही साक्ष मला जास्त मोलाची वाटते. कारण तुम्हाला माहीत आहे, माणसाचं हृदय बदलणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. हृदय बदलणं सोपी गोष्ट नाही आहे. 1000 गोष्टी तुम्ही करू शकता, भारी भारी गोष्ट करू शकता, बंगला बांधू शकता, गाडी घेऊ शकता, 10-10 एकर जमीन विकत घेऊ शकता, परंतु एका माणसाचं हृदय मात्र तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही आयुष्यात असे प्रयत्न करून बघितले नाहीत का, कोणीतरी वाईट वागतोय आणि त्याला तुम्ही केवढं समजावताय पण तो ऐकतच नाही. केवढं समजावताय. फक्त हे दारुड्या माणसाच्या बाबतीतच नाही, इतरही लोकांच्या बाबतीत खरं आहे. म्हणजे त्याला एखादी गोष्ट करायची आहे किंवा जिद्दीला तो पेटलेला आहे, त्याला तुम्ही कितीही समजवा तो ऐकणारच नाही. मग असे लोक जेव्हा देवाकडे येतात किंवा त्यांच्यासाठी कुणीतरी प्रार्थना करतं, तेव्हा देव त्याच्या हृदयाला हात लावतो आणि देव त्याचं हृदय बदलतो. आणि देवाने हृदय बदललं की त्याच्या डोक्यातले ते चुकीचे विचार पूर्ण निघून जातात. मग तुम्हाला त्याला काही समजवायची किंवा सांगायची गरज लागत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून मी लोकांना सांगते, नेहमी सगळ्यांना उपदेश करत बसू नका. अनेक गोष्टी ज्या आपल्या शब्दाने होत नाहीत त्या देवाच्या स्पर्शाने होतात. तुमच्या शब्दाने जे घडणार नाही ते देवाच्या स्पर्शाने घडेल. तुमचा मुलगा वाईट वागतोय, तुमची मुलगी वाईट वागते, सतत मोबाईलवर असतात, तुम्ही त्यांना सांगून सांगून थकलात. आणि खूप आईवडिलांना आणि जास्त करून आयांना सवय असते मुलीला उपदेश करायची, मुलाला उपदेश करायची. अर्धा तास, एक तास, आणि एकदा त्यांचं लेक्चर सुरू झालं की मुलांना पण कंटाळा येतो आणि ते प्रार्थनेत पण येऊन सांगतात, आम्ही मुलांना केवढं समजावतो. म्हटलं, समजावूच नका, तुमचे शब्द व्यर्थ आहेत. देवाचा स्पर्श महत्त्वाचा आहे. तुम्ही त्यांच्यासाठी गुडघे टेका आणि देवाकडे प्रार्थना करा, देवाकडे मागा. देव बदलेल त्याचं हृदय, देव त्याचं हृदय बदलेल. एका मध्यमवयीन भावाने साक्ष दिलेली आहे की सुरुवातीची त्यांची काहीतरी वेगळी साक्ष आहे आणि दुसऱ्या भागात ते असं म्हणतात की माझा भाऊ, माझे काका, म्हणजे माझ्या घरातले लोक इकडे प्रार्थनेसाठी यावेत, देवाकडे वळावेत अशी माझी इच्छा होती.
आणि मग मी एकदा इकडे प्रार्थनेला आलो आणि इथे एका बहिणीला सांगितलं की मला ही प्रार्थना विनंती लिहून द्या. तिने लिहून दिली. ती घेऊन मी त्या विनंती पेटीजवळ गेलो आणि प्रभूला म्हटलं, प्रभो, मी एक पापी माणूस आहे, पण माझ्या पाप्याची प्रार्थना ऐक आणि हे माझ्या घरातले लोक तुझ्याकडे वळाले पाहिजेत. ते बोलत होते हृदयातून, मी एक पापी माणूस आहे, पण माझ्या पाप्याची प्रार्थना ऐक आणि माझे काका, माझे भाऊ हे सगळे तुझ्याकडे वळाले पाहिजेत. आणि असं बोलून विश्वासाने त्यांनी विनंती पेटीमध्ये विनंती टाकली आणि ते म्हणतात, आज माझे काका आणि माझे भाऊ इथे प्रार्थनेसाठी बसलेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाला प्रेम करणारं हृदय हवं आहे. खूप लोक स्वतःचं बघतात, हा माणूस कुणाचा विचार करतोय, भावाचा, काकाचा. माझं तारण झालं पण त्यांचं झालं नाही आहे. ते वळाले पाहिजेत येशूकडे. आणि त्याच्यासाठी केलं काय? देवाकडे येऊन नम्रपणे प्रार्थना केली. हालेलुया, हालेलुया. तुम्ही दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा देवाकडे प्रार्थना करा. अजिबात सांगू नये असं नाही. समजवण्याचे, अकलेचे 4 शब्द जरूर सांगावेत, परंतु मोठं भाषण देऊ नये. त्यापेक्षा देवाला काम करू द्यावं. देव जेव्हा काम करेल तेव्हा ते एका क्षणात होईल. तुमच्याच्याने 10 वर्षात होणार नाही, ते देव 10 सेकंदात तुम्हाला करून दाखवेल. हालेलुया, हालेलुया. हृदय बदला, प्रेम करणारे लोक बना. उगाच असं समजू नका की देवाची आमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे आणि देव आम्हाला खूप काही करायला सांगतो जे कठीण आहे. अजिबात नाही. योहानानेच त्याच्या पत्रात म्हटलेलं आहे, त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. देवाच्या आज्ञा कठीण नाही आहेत. देवाला काय पाहिजे? अंतकरणाने देवावर प्रेम करा आणि अंतकरणाने शेजाऱ्यांवर प्रेम करा. आणि तुम्हाला अजून सोप्या भाषेत ऐकायचं आहे, बाजूवाल्यावर प्रेम करा. कारण मराठी लोक आजकाल शेजारी शब्द विसरून गेले आहेत. साक्ष द्यायला येतात, हा माझा बाजूवाला, ही माझी बाजूवाली. म्हटलं आता प्रवचनात पण मी असंच शिकवणार, बाजूवाल्यावर प्रेम करा. म्हणजे तुम्हाला शेजारी कळत नसेल ना, तर अजून सोप्या भाषेत सांगते. आणि तुमच्या कोणाच्या गावच्या भाषा असतील वेगवेगळ्या, महाराष्ट्रामध्ये खूप भाषा आहेत, जमलं तर त्या भाषेत पण तुम्हाला सांगून बघते. ही देवाची इच्छा आहे. बाजूवाल्यावर प्रेम करा, बाजूवालीवर प्रेम करा. आता तरी कळलं का? शेजारी आणि शेजारीण शब्द लोक विसरून गेलेत. हिंदी लोक पण पडोसी आणि पडोसन बोलत नाहीत, बाजूवाला, बाजूवाली. म्हटलं आता प्रवचनात पण मला असंच सांगितलं पाहिजे, बाजूवाले के ऊपर प्रेम करो, बाजूवाले के ऊपर प्रेम करो, ये परमेश्वर की आज्ञा है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थोडक्यात प्रेम करा. प्रेम करणारे लोक बना. स्वार्थ सोडून द्या. माझं 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 बरं झालं पाहिजे, माझं चांगलं चाललं पाहिजे, मला सगळं मिळालं पाहिजे. हिला कशाला मदत करू, तिला कशाला मदत करू, याचं कशाला ऐकू, त्याचं कशाला ऐकू, असे वागू नका. स्वार्थ सोडून द्या. वचन म्हणतं की तुम्ही जर देवावर प्रेम करता असं तर तुम्ही सांगताय, तर तुम्हाला तुमच्या भावावर पण प्रेम केलं पाहिजे. जर तुम्ही भावावर प्रेम करता, बहिणीवर प्रेम करता, तर तुम्ही दाखवता की तुमचं देवावर प्रेम आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा प्रेमाचा विषय येतो त्या ठिकाणी सहनशीलता आणि नम्रता पहिली लागते. म्हणजे प्रेम तुम्ही अशावर जरूर करू शकता जे तुमच्यावर पण प्रेम करतात, पण जे तुमच्यावर प्रेम करत नाहीत त्यांच्यावर पण प्रेम करायचं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मुलीचं तिच्या मैत्रिणीबरोबर चांगलं जमते, पण घरात सख्खी बहीण आहे तिच्याशी जमत नाही. भावांचं पण असते, मित्राबरोबर चांगलं जमते, पण घरात सख्खा भाऊ आहे त्याच्याशी जमत नाही. का जमत नाही माहीत आहे? मित्र आणि मैत्रीण हे तात्पुरता आपल्या वेळ घालवण्यासाठी असतात. आपण त्यांच्याशी खूप साऱ्या गोष्टी करतो. तो जेवायला त्याच्या घरी, तुम्ही जेवायला तुमच्या घरी. जेव्हा एका छपराखाली राहणारे असतात ना, तेव्हा भांडणं सुरू होतात. काल भांडी मी घासली होती, आज तुला घासली पाहिजेत. काल अंथरूण मी घातलं होतं, आज तू घाल. रात्री अंथरूण मी घातलं, आता उचलायचं काम तू कर. जेव्हा एका छपराखाली येतात ना, तेव्हाच खरी भांडणं सुरू होतात. आणि असं म्हणण्यापेक्षा तेव्हाच तुमच्या प्रेमाची परीक्षा सुरू होते.
परीक्षा. तुम्ही लांब राहणाऱ्या मित्रावर आणि लांब राहणाऱ्या मैत्रिणीवर आणि तुमच्या दूरच्या नातेवाईकांवर केवढं प्रेम करता ते महत्त्वाचं नाही. असं बोलू नका माझ्या अमुक नातेवाईकाशी माझं चांगलं जमते आणि तमुक नातेवाईकाशी चांगलं जमते. पहिले तुमच्या घरातले जे आहेत त्यांच्याशी जमवून घ्या. पहिलं त्यांचं सहन करा, त्यांच्यावर पहिलं प्रेम करा. जर तुमच्या घरातले आणि घराच्या एकदम जवळ बाजूला तुमचे बाजूवाले यांच्याशी जर तुम्ही जमवून घेऊ शकत असाल तर तुम्ही प्रेमाच्या परीक्षेत पास झालेला आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता तुमच्यापैकी असे काही भाऊ बहिणी आहेत ज्यांच्या घरातले सगळेच लोक येशूवर विश्वास ठेवत नाहीत. तुम्हाला तर जास्त सहनशीलतेची आणि नम्रतेची गरज आहे. तुम्ही असं प्रेम केलं पाहिजे की तुमच्या प्रेमामुळे त्यांचे आत्मे मिळवून घेतले जातील. तुम्ही जर गर्वाने, स्वार्थाने, उद्धटपणे अशा रीतीने वागत राहिलात तर ते देवाकडे वळणार नाहीत. तुमच्या घरातले लोक जर अजून देवाकडे वळलेले नाही आहेत तर तुम्हाला अधिक प्रेम करण्याची म्हणजे अधिक सहनशीलतेची आणि नम्रतेची गरज आहे. ते तुम्हाला उलट बोलतात म्हणून तुम्ही पण 4 शब्द उलट बोलले. त्यांनी तुमच्या मनाला दुःख दिलं म्हणून तुम्ही पण तसेच वागलात तर मग तुम्ही विश्वास प्रेमाच्या परीक्षेमध्ये नापास झालेला आहात आणि तुम्ही देवाचं वचन मुळीच न पाळणारे लोक आहात, न पाळणारे. हालेलुया, हालेलुया. म्हणून सहनशीलता वाढवा, नम्रता वाढवा, त्यासाठी प्रार्थना करा. कारण आपल्याला प्रेम करायला, नम्रपणे वागायला आणि सहन करायला मदत करणारा सहाय्यक देवाने आपल्याला दिलेला आहे, पवित्र आत्मा. तो आपल्याला मदत करतो दुसऱ्यांवर प्रेम करायला, तो मदत करतो आपल्याला सहन करायला, तो मार्गदर्शन करतो. तो जेव्हा सांगतो बोलू नको, शांत रहा, तेव्हा शांत रहा. तो आतून आपल्याला मार्गदर्शन करतो, त्याचं ऐका आणि त्याप्रमाणे वागा. प्रेम करणारे बना म्हणजे देव तुमच्यावर खुश होईल आणि भरभरून तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.